मी हे तांदूळ 300 ग्रॅम घेतलेत बिर्याणीसाठी. ते आता स्वच्छ धुवून घेते 2-3 पाण्याने. धुवून एक अर्धा तास भिजायला ठेवते. हे तांदूळ धुवून झाले स्वच्छ पाण्याने. आता याच्यात आपण पाणी घालून अर्धा तास असंच पाण्यामध्ये ठेवू भिजत. तोपर्यंत आपण दुसरी बिर्याणीची तयारी करून घेऊ. आता आपण हे अंडे उकडून घेऊ. पाणी गरम झाले, त्यात सोडून घेऊ. हे अंडे उकडून झालेत. आता आपण तांदळासाठी पाणी गरम करायला ठेवले. तांदळ याच्यात शिजून घेणार आहेत. तर त्याच्यात आपण खडा मसाला टाकणार आहे. हे 2 तेजपत्ता, हे 3-4 मिरे, हे 4 ते 5 लवंग आहे, हे 2 हिरवी इलायची आहे आणि हे दालचिनी अर्धा इंच आहे. ही आहे मसाला इलायची 1 आणि हे आहेत शहाजिरे. आणि आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकणार आहोत. हे आहे मीठ. आता आपण थोडंसं तेल टाकू आणि उकळी आली याच्यामध्ये आपण तांदूळ सोडून घेऊ. पाण्याला उकळी आली. आता आपण याच्यामध्ये तांदूळ हे सोडून घेऊ. हे तांदूळ शिजूस तर आपण कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि हे अद्रक लसूण ची पेस्ट करून घेऊ. हे कापून घेऊ, याची पेस्ट बनवू. लसूण अद्रकची पेस्ट तयार झाली. आता आपण हे 2 कांदे घेतले, 1 टोमॅटो आणि ही कोथिंबीर. तर कांदा कापून घेऊ, टोमॅटो कापून घेऊ, कोथिंबीर कापून घेऊ. नंतर तुम्हाला दाखवते. बिर्याणी मसाला काढलेला आहे. तर त्याच्यासाठी कसुरी मेथी घेतली, हळद आहे, हे लाल मिरची आहे, हे घरचा काळा मसाला आहे, हे बिर्याणी मसाला आहे, हे गरम मसाला आहे. आता आपण फोडणी घालूया बिर्याणीची. तर ह्याच्यात तेल घालून घेऊ. आधी पातेलं गरम झाले, 2 चमचे तेल घालायचं. आणि आता याच्यात कांदा घालून घेऊ. कांदा मस्त ब्राऊन कलरवर येऊसतर त्याला परतून घेऊ. थोडंसं मीठ घालू त्याच्यात. कांदा लवकर शिजला जातो. आता अद्रक घातले मी याच्यामध्ये. थोडंसं अद्रक परतून घेते ह्या कांद्यासोबत. कांद्याचा पण कलर मस्त चेंज झाला आहे. आता अद्रकचा पण कलर चेंज झाला आहे. मस्त तळून घेतले. आता याच्यात मी हा टोमॅटो घालून घेते. टोमॅटो मस्त असा मऊ पडला की नंतर आपण मसाले घालून घेऊ याच्यामध्ये. आता हा टोमॅटो मस्त मऊ पडला आहे. तर आपण याच्यात मसाले घालून घेऊ. आता सगळे मसाले घालून घेऊ याच्यामध्ये. 1-5 मिनटं
मसाले तर तळून घेऊ. तेल सुटूच तर मसाले तळून घेऊ आपण. मसाला तळला गेला आहे तर याच्यात आपण हे दही घालून घेऊ. एक 2 मिनटं असं थोडंसं हलवून घेऊ हे व्यवस्थित एकजीव होईस्तोवर. हा असा मसाला तयार झालेला आहे. तर आपण एका प्लेटमध्ये काढून घेतला आहे. तर आता आपण बिर्याणीचे थर लावणार आहेत. तर हे मी असे उकळलेल्या अंड्याचे 2 भाग करून घेतलेत. एका अंड्याचे 2 भाग. तर हे असे थर लावून घेते खाली अंड्याचा, की जेणेकरून खाली राईस लागणार नाही. तर आता याच्यावरती हा राईस मी पसरवून घेते. असा व्यवस्थित एकसारखा पसरायचा आणि याच्यानंतर हा मसाला घालायचा. याच्यावरती एकसारखा मसाला घालायचा. व्यवस्थित पसरवून घ्यायचा हा मसाला. म्हणजे जेव्हा आपण प्लेटमध्ये बिर्याणी घेतो तेव्हा सगळ्या प्लेटमध्ये एकसारखा मसाला येतो. नाहीतर एकाच ठिकाणी ठेवला तर कमी जास्त होतो. याच्यानंतर परत याच्यावरती हेच अंडे उकळलेले ठेवायचे आणि नंतर हा वरतून दुसरा थर लावायचा. व्यवस्थित पसरवून घ्यायचे. आता ह्याच्यावर थोडंसं तूप सोडून घेऊ आपण आणि एक वाफ घेऊ